नमस्कार मित्रांनो, आज आपण शनी शिंगणापूर आलेलो आहे। आज शनिवार आहे। शनिवारच्या दिवशी आपण शनी शिंगणापूरचं दर्शन करण्यासाठी आलेलो आहे। तर हे बघा, शनी शिंगणापूरचं मेन एंट्रन्स गेट जो आहे गावाचा, तिथनं आपण आता एंट्री करतोय। चला तर मग पुढे गेल्यानंतर डायरेक्टली आपण आता शनी शिंगणापूरच्या इथं गेल्यानंतर तो पुढचा व्हिडिओ तुम्हाला तिथं दाखवतो। रस्ता दाखवून तुम्हाला जास्त बोर करत नाही। इथनं मोस्टली साधारण 1.5 ते 2 किलोमीटर आहे। 1.5 ते 2 किलोमीटर गेल्यानंतरला शनिदेवाचं आपण दर्शन घेऊया। जय शनी महाराज। हा मातोश्री नारळ सेंटर 100 नंबर 2 मधनं आपण हार वगैरे घेतलेले आहे, तेल हार वगैरे ते घेऊन इथं बघू शकता। त्या समोरच त्यांची पार्किंग आहे। बघा पार्किंग किती प्रचंड अशी पार्किंग आहे। गर्दी पण आहे आज शनिवार असल्यामुळे। ही आपली इथं गाडी लावली। खूप गर्दी आहे। आणि इथनं ह्या दिशेने गेल्यानंतरला मंदिर आहे। हे बघा सर्व दुकान आहे इकडं। अशा पद्धतीचं देवाला वाहण्यासाठी करंडा दिला जातो। हे बघा शॉप बघा। जय शनी महाराज की जय। जय शनी महाराज की जय। आज खूप गर्दी असल्यामुळे दर्शन होईल का नाही सांगता येणार नाही मला, कारण की कस्टमर गेले दर्शनासाठी। आपण बाहेरनं दर्शन घेणार आहोत, मुखदर्शन। अंडरग्राउंड रस्ता केलेला आहे ना आता। हे मेन एंट्रन्स आहे। या साईडला मंदिर आहे, त्या बिल्डिंगच्या बॅक साईडला मंदिर आहे। पहिले इकडनं एंट्री होती, आता अंडरग्राउंड रस्ता केला आहे। ट्रॅफिक होऊ नये, रस्त्याला त्रास होऊ नये, जास्त ट्रॅफिक जाम होऊ नये या कारणाने इकडं पण बघा किती मोठी पार्किंग आहे। हे बघा इथला अंडरग्राउंड रस्ता आहे। जय शनी महाराज। मंदिराकडे जाण्याचा रस्ता। गेट नंबर 1। हे बघा किती छान असं सर्व अंडरग्राउंड रस्ता करण्यात आलेला आहे, एकदम छान असा। इथं सिक्युरिटी आहे, इथनं सर्व चेक होऊन पुढे जातात।
हे बघा पब्लिक बघा मित्रांनो, किती गर्दी आहे बघा शनिवार आहे. प्रचंड अशी गर्दी आहे. हा जाण्याचा मार्ग, समोर त्या साईडने येण्याचा मार्ग आहे. हे बघा प्रचंड अशी गर्दी आहे. सुंदर असं काम करण्यात आलेलं आहे शनी शिंगणापूरला. खूप मॉडिफाय करण्यात आलेलं आहे. खूप छान असं सुखसुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहे दर्शनासाठी. बघा इथनं एंट्री, मेन एंट्री इथनं आहे. मेन एंट्री इथनं आहे. तेल विक्री केंद्र, देणगी केंद्र, तेल विक्री केंद्र आणि देणगी केंद्र आहे इथं. हे बघा इथनं मेन एंट्री होते. मेन एंट्रीच्या समोरच हे बघा शिवाजी महाराजांचा त्यांचा पुतळा आहे. किती प्रचंड गर्दी आहे मित्रांनो, बघू शकता. लोंडाचा लोंडा येतोय, खूप पब्लिक येते. हे बघा. जय शनी महाराज की जय. जय शनी महाराज. किती गर्दी बघू शकता तुम्ही. प्रचंड अशी गर्दी आहे. जय शनी महाराज की जय. किती गर्दी आहे. हे बघा किती गर्दी मित्रांनो. जय शनी महाराज की जय.
आपलं एकदम व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. एवढी गर्दी असून सुद्धा एकदम छान असं दर्शन झालं आहे. चला आता बाहेरच्या मार्गाने निघूया आपण. ओम शनी शनीश्वराय नमः. ओम शनीश्वराय नमः. ओम शनीश्वराय नमः. बाहेर जाण्याचा मार्ग गौरी हवन कुंड, देणगी कक्षा, अतिशय सुंदर असं दर्शन झालं मित्रांनो. अप्रतिम. एवढी गर्दी असताना देखील एवढं छान दर्शन झालं की विचारता सोय नाही. ॲक्च्युली देवबापा असं उंच जागेवर आहे आणि साईडनी दर्शनासाठी सोय आहे. याच्यामुळे खूप छान असं दर्शन होऊ शकतं. सर्वांचं दर्शन होतं. इथं प्रसादाचे काउंटर आहे. प्रसाद घेण्यासाठीचे काउंटर आहे इथं. 2-3 ठिकाणी आहे. हे बघा इकडं सुद्धा आहे. बर्फी प्रसाद कुंड, बर्फी प्रसाद काउंटर. आता परत याच्यातनं जाऊन आपण अंडरग्राऊंड रस्त्याने बाहेर पडायचं आहे. त्याच्यामुळे रस्त्यावर माणसांची गर्दी होत नाही. माणसांची गर्दी होत नाही म्हणून ट्रॅफिक जाम होत नाही. ट्रॅफिक जाम नाही झाली तर प्रवास बाकीच्यांना जे पुढे जायचं असतं त्यांचा प्रवास व्यवस्थित होतो. रस्त्यावर ट्रॅफिक होत नाही. त्याच्यामुळे अंडरग्राऊंड रस्ता केल्यामुळे खूपच छान झालेलं आहे. बाहेर जाण्याचा मार्ग एक्झिट. हे बघा इकडं नवग्रहांचं दर्शन आहे. नवग्रहांचं दर्शन आहे इथं. शनिदेव आहे. दुसरं केतू. गुरु. भूत. शुक्र. चंद्र. मंगळ. उन्हाच्या प्रकाशामुळे मूर्ती अशी छान असे दिसत नाही मित्रांनो. तर आपण त्याला काही करू शकणार नाही. आता राहू. हे सर्व नवग्रहांचं दर्शन झालं. आता नवग्रहांचं दर्शन झालं. आता निघू गाडीकडे. हे इथं नदीच्या किनाऱ्या गार्डनिंग वगैरे केलेलं आहे. पूर्ण गार्डनिंग वगैरे केलेलं आहे. आता अंडरग्राऊंड बाहेर जाऊया.
तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.